महापालिकेच्या या क्षेत्रामध्ये रोज पाणी देण्याचा जो आमचा संकल्प आहे त्या संकल्पाच्या दृष्टीनं आम्ही एक पाऊल पुढे जाऊ. अलीकडं माहिती न घेता काही गोष्टी करायची सवय झालेली आहे. जो प्रामाणिकपणे टॅक्स भरतात अशा कुठल्याही करदात्यावर कुठलाही अतिरिक्त बोजा पडणार नाही. या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ होटगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617. महापालिकेची बैठक आज या ठिकाणी सभागृहामध्ये होते. त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही 3-4 दिवसापूर्वी काही नव्यानं विषय आपल्या शहरवासियांच्या समोर आणि आपल्या मीडियाच्या समोरही आले होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुहेरी पाईपलाईनचं काम आता पूर्ण झालंय. त्यानंतर वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं काम अद्याप अजून चालू झालं नाही. पाकणीच्या जागेचा विषय आहे तो आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. पण हे करत असताना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या सगळ्या शहरवासियांना आश्वस्त केलेलं आहे की सोलापूर शहराला रोज पाणी देण्याच्या दृष्टीनं ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या गोष्टी करण्याचा संकल्प माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केला होता. त्यातील पहिल्या टप्प्यातील दुहेरी पाईपलाईनचं काम आता पूर्णत्वाला गेलं. पाकणीचं काम चालू होईल आणि खास करून शहरातले ज्या वितरण व्यवस्था आहे ही वितरण व्यवस्था नव्यानं करण्याची आवश्यकता आहे. आपण सगळेजण बघतो की साधारण शहराला प्रत्येक भागाला पाणी द्यायचं म्हटलं तर साधारण 1850 किलोमीटरची पाईपलाईन करणं अपेक्षित आहे. सध्या शहरामध्ये 860 किलोमीटरची पाईपलाईन आहे. त्यामुळे आणि ही जी व्यवस्था आहे ही साधारण 40-50 वर्षापूर्वीची व्यवस्था आहे. ही व्यवस्था नव्यानं केल्याशिवाय शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होणार नाही. ज्या ज्या नव्यानं शहरामध्ये काही भाग आला त्या ठिकाणी काही पाण्याच्या व्यवस्था उभ्या करण्याची आवश्यकता आहे. त्याही भागाला पाणी मिळणार नाही. त्यामुळं वितरण व्यवस्था नव्यानं करण्याचा निर्णय आपण घेतला होता. ज्यावेळी आपण पहिल्या टप्प्यामध्ये त्या संदर्भातला निर्णय घेतला आणि तेव्हा साधारण 872 कोटी रुपयेचं योजनेचं इस्टिमेट झालेलं होतं. पण त्यावेळी ते इस्टिमेट करत असताना उपलब्ध बजेटनुसार काही गोष्टी कमी अधिक करून ते केलेलं होतं. पण जेव्हा आपण वर्ल्ड बँकेकडे त्या संदर्भात आपण गेलो तेव्हा वर्ल्ड बँकेनं कुठली तडजोड न करता कुठेही कमी जास्ती न करता जेवढ्या कामाची आवश्यकता आहे, जेवढ्या पाण्याच्या टाक्याची आवश्यकता आहे, जेवढ्या वितरण व्यवस्थेची आवश्यकता आहे या सगळ्या व्यवस्था भविष्यातला 2060 पर्यंतचा विचार करून येणाऱ्या म्हणजे 35-40 वर्षाचा विचार करून ही योजना व्हावी अशा पद्धतीची भूमिका वर्ल्ड बँकेनं घेतली. साधारण 1350 ते 1400 कोटी रुपयाच्या आसपास त्याचं फायनल इस्टिमेट जाते आणि त्या अनुषंगाने वर्ल्ड बँकेसोबत अनेक बैठका झालेल्या आहेत. वर्ल्ड बँकेचे काही प्रतिनिधी महापालिकेमध्ये येऊन त्याच्या बैठका झाल्या, मुख्यमंत्री स्तरावर झाल्या, पालकमंत्री स्तरावर झाल्या आणि आता आपण फायनल त्याच्या मान्यतेच्या अनुषंगाने आपण आता हा विषय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या समोर ठेवलेला आहे. या संदर्भात काही चर्चा प्रसारमाध्यमामध्ये आल्या. अलीकडं माहिती न घेता काही गोष्टी करायची सवय झालेली आहे. महापालिकेचा वितरण व्यवस्थेचा जो प्रस्ताव सभागृहाच्या समोर चर्चेसाठी आज आहे, मान्यतेसाठी आहे, तो मान्य करत असताना महापालिकेच्या करदात्यांना जे कर योग्य भरतात, जो प्रामाणिकपणे टॅक्स भरतात अशा कुठल्याही करदात्यावर कुठलाही अतिरिक्त बोजा पडणार नाही. विनाकारण काही गोष्टीचा चर्चा होत आहेत ते चर्चा होणं अपेक्षित नाही. वर्ल्ड बँकेनं हा प्रोजेक्ट व्यवस्थित चालवण्यासाठी, चालू राहण्यासाठी किंवा भविष्याचा विचार करून काही सजेशन केलेले आहेत. उत्पन्नाचे महापालिकेचे स्रोत वाढले पाहिजेत हे वर्ल्ड बँकेचं म्हणणं आहे. त्या अनुषंगानं काय कर प्रणाली संदर्भातल्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत. काही उत्पन्नाचे वेगवेगळे सोर्सेस पण त्यांनी सांगितलेले आहेत. 4-5 सजेशन त्यांचे आहेत.
ते सजेशन मान्य करणं किंवा न करणं हा संपूर्ण अधिकार महापालिकेचा आहे. त्यामुळे महापालिकेचा आमचा पार्टी म्हणून आमचा निर्णय आहे की कुठलाही अतिरिक्त कराचा बोजा न टाकता, मी पुन्हा सांगतो की योग्य कर भरणाऱ्या लोकांच्यावर अतिरिक्त बोजा न टाकता आम्ही हा प्रोजेक्ट पुढे घेऊन चालणार आहोत. त्यामुळे आजच्या सभेमध्ये जो विषय आहे तो कुठलाही नव्यानं कर न लावता आम्ही तो विषय महापालिकेमध्ये मंजूर आजच्या बैठकीमध्ये होईल आणि महापालिकेच्या या क्षेत्रामध्ये रोज पाणी देण्याचा जो आमचा संकल्प आहे त्या संकल्पाच्या दृष्टीनं आम्ही एक पाऊल पुढे जाऊ. प्रत्येक कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येकासाठी आर्द्रा मॉल फॅमिली वन स्टॉप शोरूम. मेन्स सेक्शन, सुटिंग अँड शर्टिंग, इथनिक वेअर, ब्रँडेड वेअर, इकॉनॉमी वेअर अँड इनर वेअर. वुमेन्स सेक्शन, सिल्क सारीज, एथनिक वेअर अँड रेडीमेड, किड्स अँड होम फर्निशिंग, किड्स रेडीमेड, न्यूबॉर्न ड्रेसेस, होम फर्निचर, हँडलूम. वुमन्स सेक्शन, सारीज, मॅचिंग नाईटवेअर, होजेरी अँड लॉन्जरीज. सोलापुरातील एक नवीन डेस्टिनेशन. मॉलची वेळ सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत. पत्ता सम्राट चौक डी मार्ट समोर, सोलापूर. संपर्क 92 70 41 30 01 किंवा 92 70 41 30 02.